निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचं महाराष्ट्र पोलिसांना आव्हान आलंय। गुन्हा दाखल झाला, आता मला पकडून दाखवा असं कासलेंनी म्हटलंय। रोज 2 गाड्या बदलणार, 2 स्टेट बदलणार, 2 मोबाईल बदलणार असं कासलेंनी म्हटलंय। रणजित कासलेच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल आहे। तर बीड येथील सायकर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी आता थेट महाराष्ट्राच्या पोलिसांना आव्हान केलं। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे। माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोचे आपल्यासोबत जोडत। उदय, आपण पाहतोय की रणजित कासल्याचे अनेक व्हिडिओ खरं तर मागच्या महिन्याभरापासून व्हायरल होतात। आता पुन्हा 2 खळबळजनक व्हिडिओ आलेत। एकामध्ये वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा मुद्दा आहे, तर दुसऱ्यामध्ये थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आहे आणि आता थेट महाराष्ट्र पोलिसांना आवाहन केलंय। काय सांगशील यावरती सविस्तर? नक्कीच करण, आपण जर पाहिलं तर बीड पोलीस दलाच्या सायबर विभागात कार्यरत असलेले रणजित कासलेला काही दिवसापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं आणि निलंबित झाल्यानंतर पासून ते वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत आहेत सोशल मीडियातून। यातील काही व्हिडिओ हे खळबळजनक आहेत, चर्चेत येणारे आहेत। यामध्ये सर्वात खळबळजनक जो व्हिडिओ केला होता तो म्हणजे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असं त्यांनी म्हटलं होतं। तसेच बदलापूरच्या काही तांत्रिक अडचणीमुळे आपला उदयशी संपर्क तुटलेला आहे। मात्र थेट आता ओपन चॅलेंज आता निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिलं। त्यामुळे आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।